आणि यानंतर बातमी महाविकास आघाडी संदर्भातली। महाविकास आघाडीची आज मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार हे उपस्थित असतील। नाना पटोले हजर राहणार होते। या पत्रकार परिषदेला नाना पटोले जाणार नसल्याची सध्याची माहिती आहे। नाना पटोले गेल्या 2 दिवसांपासून भंडारा दौऱ्यावरती आहेत आणि या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हजर राहणार होते। मात्र नाना पटोले गेल्या 2 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात आपल्या गृह मतदारसंघात आहेत। त्यामुळे आज ते मुंबईमध्ये होत असलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय। सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, नाना पटोले या पत्रकार परिषदेसाठी असतील, येणार आहेत की नाही? ज्ञानदा, जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार जी महाविकास आघाडीची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद होते, त्या पत्रकार परिषदेला नाना पटोले जे आहेत ते येणार नसल्याची माहिती मिळते। नाना पटोले मागील 2 दिवसापासून जे आहेत ते भंडारा जिल्ह्यात त्यांच्या मतदारसंघात आहेत आणि त्यामुळे ते आज मुंबईत होत असलेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाहीत असं समजतंय। मात्र काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीची आज ही महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील ते उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडी कशा पद्धतीने तयार करते आपण जर पाहिलं असेल तर एकीकडे उद्धव ठाकरे यांनी बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे। बरोबर, सगळ्या पक्षाच्या बैठका सुरू झाल्यात आणि लोकसभेतल्या विजयानंतर एकत्रित होणारी ही तशी पहिलीच पत्रकार परिषद म्हणावी लागेल महाविकास आघाडीची। नाना पटोले त्याला नसतील, पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हजेरी लावणार आहेत। धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।